सगळीकडे परळी मतदारसंघात सगळीकडे बोगस मतं सुरू झालेले आहेत. पालकमंत्र्याचा आणि प्रशासनाचा सगळा म्हणजे गदारोळ आणि अतिशय हाहाकार सुरू झालाय. इथं मी जलालपूरला आलो, या महिलांनी मला बोलून घेतलं की आमचं मतच आम्हाला दिसतं फक्त शाई लावायचं बटन तीच दाबायले. धर्मापूरला गेलो तिथं तर त्या सीसीटीव्हीला कॅमेऱ्याला पिन नाही, काही नाही, काही नाही, त्यांचेच मतं चालू आहेत. आणि इथं आमचा कायदा चालतोय, आमचंच कानून चालतंय. इथं जिल्हाधिकारी असतील सगळे पोलीस सगळं मॅनेज झाले साहेब. एक माणूस नाही इथं, कुणी कुठला सीआरएफचा जवान नाही, काही नाही, काही नाही. सगळं मॅनेज कार्यक्रम असल्यामुळं फक्त लोकशाहीची प्रक्रिया म्हणून ही करायला लागले. सर्व मत सगळे बोगस मताने ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करायचा. काय काय तुम्हाला पाहायला मिळालं सकाळपासून? मी आता महिला आहेत आमच्या, काही सांगा. काय नाही बघा, मी मतदान करायला गेले सकाळी. बघा मी मतदान करून आले. त्यांनी काय केलं बघा, असं समोर आले, हा बटन असं म्हणले त्यांनी. तर मी म्हणलं मी काय पहिल्यांदा आले नाही, मला कळतंय म्हणलं मतदान करायचं. मग त्यांनी पाठीमागं सरकली. माझ्या पाठीमागं माझी मुलगी पण होती बघा. मग तिला काय म्हणले, तू पहिल्यांदा इथं मतदान आहे, इथं कुणी बघू नका, बाजूला सरका. मग लगेच ती बाजूला सरकली. माझं मत बघू लागले, पण मी म्हणलं मला कळतंय मी काय पहिल्यांदा मतदान करे नाही म्हणलं. मग सरकले. ह्याच्या अगोदर ते बघायचं त्यांनी असं बघितलं बघा. मतदान तुम्ही केलं, दुसऱ्याने केलं? नाही मी केले माझं स्वतः. मी म्हणले त्यांना ना, तुम्ही म्हणजे बघू नका म्हणलं. बघू लागले तर म्हण काय नाही, बघू लागले ते म्हणून मी मला असं इथून माझं कधी कोणी बघितलंय का? दुसऱ्याचं केलं त्यांनी येतात. आणि हे बघा लोकशाहीला घातक आहे. मग ऑन द स्पॉट तुम्ही पुढे ठेवा आणि तुम्हीच कोणी मतदान करा, असं बघण्याला माझा विरोध आहे. वैयक्तिक मत आहे आमचं, आम्ही कोणाला देऊ. आम्हाला ज्याने विकास केला त्याला आम्ही मत देऊ, पण तसं त्यांनी करायचं हे मत आहे आमचं. ते असं बघू नये त्यांनी. या पद्धतीने ही निवडणूक करण्याचा उपयोग काय याचा? फक्त प्रोसेस पूर्ण होईल. माझा निवडणूक आयोगाला, आमची निवडणूक आयोगाला कंप्लेंट आहे. या मतदारसंघाचं सबको या ठिकाणी सगळे बोगस मतं जी चाललेत, हे तुम्हाला सीआरएफचे जवान लावूनच मतं घ्यावे. आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, हे सर्व आता या निवडणूक सगळं मॅनेज प्रोग्राम. मागणी करणार का? मी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबाला म्हणण्यापेक्षा मी निवडणूक आयोगाला मागणी करतो की या ठिकाणची सर्व निवडणूक ही बोगस निवडणूक होत आहे. गावगाव सीआरएफचे जवान लावून प्रत्येक माणसाला भीती म्हणजे भयभीत म्हणजे करण्याचं वातावरण आहे की त्याकडे म्हणजे असे बिनधास्त मतं करू द्यावेत. काल पालकमंत्री सुद्धा एक पत्राची मागणी करण्यात आली की आम्हाला सुरक्षा द्या उमेदवारांना सुरक्षा द्या. मग त्यासाठी सुरक्षा आता धर्मापूर्वी धक्काबुक्की झालीच ना. मला धर्मापूर्वी तुम्ही आता व्हिडिओ बघितला, आईमाईवर शिव्या, तिथं मध्ये पार बूथ मध्ये पिन काढून टाकले सगळ्या सीसीटीव्हीचे. पुन्हाच मतं करून तिथं मागासवर्गीय लोक आहेत, मुस्लिम लोक आहेत, बारके बारके साळी माळी कुळी बारका ओबीसी समाज, याला कुणालाच मताचा जीव देणार ना. आता जलालपूरला महिला तुम्ही ऐकलं, यांचे बटन तीच दाबायले. ही निवडणूक झाली की ह्या निवडणुकीचा उपयोग काय? फक्त प्रोसेस पूर्ण करायची का? याचा जिम्मेदार असलेले माणसं सस्पेंड केले पाहिजे. जे माणसं जिम्मेदार आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे. पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे साहेब. नंबर फक्त रानातला गडी असलेली काम करते साहेब. बीड जिल्ह्याचा कलेक्टर हा त्यांच्या शेतातला गडी आहे असं समजून जर निवडणूक चालत असेल, याचा उपयोग काय साहेब? या विषयाचा याचा काय अर्थ आहे ह्या निवडणुकीला? फक्त प्रोसेस पूर्ण करायची का? मग जिल्हाधिकाऱ्याला फोन केला का? त्यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्याला फोन केला, मी पाहतो दादा काही जिल्हाधिकारी मॅनेजरच आहे सर. एक त्याला सांगितलं सीआरएफचे जवान असले तर मतदान होणार नाही. सगळ्या गावाला आता मिलिंदनगरला बोगस मत सुरू आहे, जलालपूरला महिलाचे मत कोण काय झालं ते व्यवस्थित सांगा. तुम्ही मतदान केलं का? केलं, पण केलं म्हणलं बाजूला सरकार नाही इथं दाबा वापस बघायचं. मतदान तुम्ही केलं का दुसऱ्याने केलं? मीच केलं, पण दाबायला वापरून दाबायचं, हे दाबा तेच दाबा करायला. तुम्ही आता काय म्हणत की आम्हाला मतदान करू देत नाहीत? करू मतदान द्या. केलं का? मी केलं, पण ते दाबा माहित नाही हेच, मग त्याच्या व्यवहार ते दाबा लागायला. हीच दाबा तिथं कोण आहे लोक? आता तिथं आम्हाला काय बायला ओळखी कोणाचे प्रत्येक जणांना आम्हाला हेच करायचं. या पद्धतीने जर असं निवडणूक प्रोसेस चालत असेल तर या निवडणुकीचा मी धिक्कार करतो. परळी मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने पालकमंत्री धनंजय मुंडेंनी अराजकता निर्माण केली आहे त्याचा मी जाहीर धिक्कार करतो सर्व समाजाच्या वतीनं, म्हणण्यापेक्षा मतदाराच्या वतीनं. आणि मतदार सगळे भयभीत करून या ठिकाणी फक्त तुम्ही बघितलं रात्रभर सगळा नंगा नाच. 5,000ला एक मत, 3,000ला मत, 4,000ला मत, नुसतं पैशाचा दुरळा, सगळे गुंड सांभाळलेत आणि धिंगाणा चालू केला.